तर नमस्कार मित्रांनो, तर आपल्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. गाडी लागली बंद पडाय. विषय काय झालाय, आपण निघाले आळवणी तयार कराय. तुम्ही बघू शकताय संदीप भाऊ कसे बसलेली. तर जाऊया आता. आता तर तेल बंद पडलेलं, तेल चालू केलं या. तर बघू शकताय नवीन बॅरेल घेतलाय आपण. आता नवीन मस्तपैकी जाऊन आळवणी करूया. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ जातो शेवटपर्यंत बघा. कसं झाले तिथे नेऊन ठेव र खाली बघ ऊस. तर मित्रांनो, आता तो बॅरल तिथं ठेवायचा, तिथनं पाईप तिथं न्यायची, त्यात सोडायचं पाणी आणि पण आपलं जी काय औषध आणलंय ती त्यात मिक्स करायचं. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दावतो कुठलं औषध आहे, आळवणी करायचे. तर बघ दावतो तुम्हाला. इकडे संदीप, ती पाईप घे. तर आपण मित्रांनो 200 लिटरचं कॅन आणलाय, त्यात ही औषध पूर्ण मिक्स करायचं आहे. ही बघा संदीप, ती पाईप पसरायला लागलाय, ती पाईप त्यात नेऊन ठेवायची. ही बघ, ह्यातनं नाही या सरीतनं जाऊन दे. ऊस मोडल हिकडनंच चाल की र तू, त्यातनं का चालायला लागलायस, पुरल का? तर मित्रांनो, ही पाईप आहे. आता हे नळ काय तर जोडलेल्याचा फायदा आहे, बघू शकताय तुम्ही. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही पाईप आता ह्या टीला जोडायची. ही बघू शकताय टी, काय तर फायदा झालाय नळ जोडण्याचा. बघू शकता, ही जोडूया. चालू केले, चला या माझ्या बाजूने बघूया. भरपूर पाणी आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता हा गुळ सेंद्रिय गुळ आहे. हे त्या पाण्यात टाकायचा, म्हणजे रोपांना चांगली उष्णता मिळायसाठी ही त्यात टाकायचं आहे. तर बघू शकता मी पूर्ण 2 किलो गुळ आहे तो त्यात टाकणार आहे. बघू शकता आपण गुळ हलवून घ्यायला लागलो या. पूर्ण त्यात गुळ मिक्स करायचा. तर ह्यो गुळ पूर्ण ह्यात टाकलाय. आता त्या औषधांचं तुम्हाला माहिती सांगतो. तर मित्रांनो, बघू शकताय ऑइल सेव्ह म्हणून ही आपल्याला सेंद्रिय आळवणी मिळते. ह्याच्यानं काय होतं की रोपांना, म्हणजे ऊसाच्या रोपांना असू दे, कांद्याचं रोप असू दे, नाही इतर कोणतीही लागवड असू दे तुमची, त्याला पोषक आहार मिळतो. ठीक आहे ना, मुळाचं घट्ट राहत, म्हणजे उष्णता देते. तर मित्रांनो, बघू शकताय त्या बाटली संग हे कॅन मिळतो. याचं नाव आहे बघा ऑर्गॅनिक कार्बन. ह्याचं काय होतं, ह्याचं बी काम तीच आहे, ह्याचं काही वेगळं नाही. ह्याचं ऊसाला चांगलं पौष्टिक ठेवण्यासाठी हा जो उपयोग होतो. ऊसाला म्हणा, नाही तुमचं कुठलं बी असं रोप असू दे, काय असू दे, ह्याची सुधारणा चांगली करतं. ह्याच्यासाठी ही 2 बाटल्या आहेत, ते यूज करायचे. ते आपण त्यात आता मिक्स करून घेऊया. आपण मित्रांनो, ही या पाण्यात टाकूयात. ही वाटते टाक. जरा मिक्सर करून घेऊ. तर मित्रांनो, ह्या पुड्या बघू शकताय. ह्या पुड्यात आता पावडर आहे ती मिक्स करून घ्यायची. ही पावडर अशी आहे, ह्यात चॉकलेटी कलरची ह्यात आहे. ही बघू शकताय, ही लागवड त्यात मिक्स करायची, हलवून घ्यायचं टाकता. तर आपण आता ती फोडून घेऊया. तरी पावडर आपण यात टाकत हलवून घ्यायचं, म्हणजे पूर्ण मिक्स झाली पाहिजे, गिठळ्या राहिल्या नाही पाहिजे. मित्रांनो, ही आता पुडा आहे ना, त्यात टाकून घेऊया. अशी 3 पुड्या टाकल्या. आता ही 4था पुडा आहे. राजाराम बापू म्हणजे दूध संघाचा आपल्या तिथंही तयार होतं. तर बघू शकता मी यात टाकतो आता. तर मित्रांनो तुम्ही बघू शकताय याचा
कलर कसा आला ही बघू शकता. हे बघा पुढील हे आता असंच ठेवायचं. 4 दिवसांना आपण आळवणी सोडायची. चांगलं आळवणी तयार होण्यासाठी 4 दिवस असंच ठेवायला लागणार आहे आपल्याला. तर आता पूर्णपणे बंद करून घेऊया याला. तर बघू शकता मी बंद करतोय आता. तर मित्रांनो आपण ह्या कारणासाठी आजचो आळवणी तयार करण्यासाठी. आता 4 दिवसांना मी तुम्हाला दावीनच आळवणी मारताना व्हिडिओ ती कसं आता त्याचं कसं रिॲक्शन काय येणार आहे एकत्र केले रंग बदललाय तुम्ही बघितलं. सरळ बस की. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पूर्णपणे आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.